नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण मुलांच्या डब्यासाठी भेंडीची भाजीची रेसिपी बघणार आहोत। तर मंडळी, कधी कधी काय होतं, भेंडी चिकट होते किंवा त्याच्यामध्ये मीठ तुम्ही थोडंसं अगोदर टाकलं तर भेंडीला पाणी सुटतं। तर अशी भेंडी होऊ नये त्यासाठी मी भेंडी करण्यासाठी काही टिप्स दिलेले आहेत। तर तुम्ही अशा प्रकारची भेंडी नक्की करा, एकदम मस्त अशी पौष्टिक अशी ही भेंडी तयार होते। तर मंडळी, चला आता आपण व्हिडिओला सुरुवात। तर मंडळी, इथे मी 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे आणि भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर भेंडीत पुसून देखील घेतलेली आहे। तर भेंडी आपल्याला चिरल्यानंतर अजिबात धुवून घ्यायची नाही, त्याच्या अगोदरच आपल्याला भेंडी धुवून घ्यायची आहे। धुवून झाल्यानंतर मी भेंडीला गोल आकारामध्ये चिरून घेतलेली आहे। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही भेंडी चिरू शकता। त्याच्यानंतर इथे मी शेगडीवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि कांदा टाकलेला आहे। तर कांदा आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि म्हणजे ह्या शेगडीवर अशा गोल कढई ठेवल्या ना, त्या अशा सतत हलतात, त्यामुळे त्याला असं पकडणे धरून व्यवस्थित असं हलवायला लागते। तर आता ही कांदा भाजत आलेला आहे। त्याच्यानंतर इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि ते आता याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। तर कांदा आणि लसूण आपल्याला व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाल्यानंतर आपण जी गोल आकारामध्ये भेंडी चिरलेली होती ती भेंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। मसाले लगेच ॲड करायचे नाहीत, भेंडी आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। भेंडी तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद, नंतर गरम मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, धनेपूड, जिरेपूड ॲड केलेला आहे आणि ते व्यवस्थित आता भेंडीला लागेसपर्यंत परतून घ्यायचं आहे। आणि मसाले ॲड केल्यानंतरच भेंडीमध्ये चवीनुसार मीठ देखील ॲड करायचं आहे। अजिबात भेंडी चिकट होत नाही, तुम्ही मीठ अगोदर जरी ॲड केलं तरी अशा प्रकारे भेंडी नक्की करून बघा, एकदम छान होते। अजिबात चिकट होत नाही किंवा भेंडीला पाणी देखील सुटत नाही। तर अशा प्रकारे भेंडी नक्की ट्राय करून बघा। तर इथे दिसत आहे तुम्हाला भेंडी एकदम मोकळी फडफडीत अशी झालेली आहे। तर इथे मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे। भेंडीमध्ये मसाले परतून झाल्यानंतर इथे आपल्याला भेंडीला झाकण ठेवून 5 मिनटं झाकून घ्यायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर ही काही जणांची भेंडी चिकट होते, पण आपण तेलामध्ये व्यवस्थित भेंडी परतून घेतल्यानंतर भेंडी अजिबात चिकट होत नाही। तर इथे बघा, भेंडी एकदम अशी मोकळी फडफडीत झालेली आहे। तर आता याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत। इथे मी शेंगदाणे भाजून घेऊन त्याचा कूट मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे कूट ॲड करून घ्यायचा आहे। तर एकदम मस्त अशी ही भेंडी लागते। तर मंडळी, ही मुलांच्या डब्यासाठी भेंडी एकदम मस्त आहे। तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठीही ट्राय करू शकताय किंवा ऑफिसच्या डब्यासाठी ही भेंडी तुम्ही नक्की ट्राय करू शकताय। तर मंडळी, अजून 1-2 मिनटं मी झाकण ठेवून भेंडीला शिजवून घेतलेलं आहे आणि भेंडी आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे। तर मंडळी, ही भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते? मुलांच्या डब्यासाठी एकदम खास अशी ही रेसिपी आहे। तर मंडळी, मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल। तर मला नक्की कमेंट करून सांगा, ती रेसिपी मी माझ्या चॅनलवर नक्की तुमच्यासाठी पोस्ट करेन।